जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय। नाम भगवान की जय। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचरं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं आत्महं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशी विभूषितकरान्नवनीरलाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम भगवान की जय। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणामृणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग भगवान श्री कृष्ण यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून या मंदिरातील स्थानाधिष्ठित देवता यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आपल्या संप्रदायाचे प्राण असणारे ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करून आणि आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्य वृंदांना साष्टांग अभिवादन करून उपस्थित सर्व वारकऱ्यांबद्दल सद्भाव प्रकट करून आपल्या दिंडी सोहळ्यातला मी तर काही दिवस नंबर लक्षात ठेवला नव्हता, पण कालच्या याच्यावरून आज 6वा दिवस आहे. काल 5वा दिवस सांगितलं, त्याच्यावरून मला नाही तर दिवस विसरतो हे खरं आहे. तेव्हा आज 6व्या दिवसाच्या या सेवेमध्ये जो आपला अभंग चालू आहे त्या अभंगाचं अनुवाद आपण नंतर करू. आधी शंका आलेली आहे, एक अभंगाला धरून आहे आणि एक माझ्या प्रवचनात आलेल्या विषयाला धरून आहे. अशा 2 शंका आहेत. तर काल आपण धन शब्द पहिल्यांदा का आला, त्याला मिथ्या जाणून याला महत्त्व काय, तर धन शब्दाचा अर्थ सांगत असताना काही ठिकाणी धन शब्द इतर गोष्टीला सुद्धा मानलेला आहे, नामाला सुद्धा धन म्हणलं आहे, पण तो शब्द इथं मिथ्या जाणून मध्ये अपेक्षित नाही. एक मुद्दा त्यातला बाजूला झाला. दुसरा मुद्दा त्यांच्या शंकेमध्ये आहे की जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुकोबरायांनी धन जोडायला सांगितलं, मग ते मिथ्या आहे तर का सांगितलं संतांनी, असा एक प्रश्न आहे. आता त्याचं उत्तर काय आहे, कोणत्या अभंग कोणत्या भूमिकेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
हा जो अभंग आहे हा नीतीच्या भूमिकेतला अभंग आहे, नामाच्याही नाही आणि तत्वाच्याही नाही. याच्या सगळ्या नीती आहेत. दोडोन्या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या नीतीच्या आहेत. भूतदया गाई पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझे, शांतिरूप नव्हे कोणाशी वाईट, वाढवी महत्त्व वडिलांचे. आणि याचं अभंग कोण्या लेव्हल करताय याच्याकरता शेवटचं चरण त्याचं उत्तर सांगतं. हे गृहस्थाश्रमाचा विषय सांगणार आहे. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. तर याच्यात सुद्धा वैराग्य बळाचा शेवट संकेत केला. पण धन मिळवताना हे जाणून करता सुद्धा येणारं धन नीतीनं आलं तर धनापासून लवकर बाजूला होता येतं. म्हणजे थोडक्यात कालच्या याच्यापेक्षा उपयोगी वृत्ती आणि उपभोगी वृत्ती, तर उपयोगी वृत्तीनं धनाचा उपयोग करा, उपभोगी वृत्तीनं करू नका. हा जसा एक भाग सांगण्यात आला तसं दुसऱ्या भाषेत हा दुसरा भाग सांगता येईल की तुम्ही नीतीनं धन मिळवा, पहिला टप्पा. पण हा या अभंगाच्या अर्थाच्या खालचा टप्पा आहे, हे लक्षात घ्या. या अभंगाचा मुख्य टप्पा आहे मिथ्या हे जाणून शरण वेगा देवासी, म्हणजे त्याची उंची देवाच्या शरणागतीशी संबंधित आहे. आणि या जोडोन्या धनाची उंची गृहस्थाश्रमाचं फळ म्हणून आहे. तेव्हा प्रमाण म्हणून बरोबर आहे. आणि शंका विचारली, फार चुकीची विचारली असं नाही. तर नीतीने धन मिळवणं हा सुद्धा चांगला भाग आहे. पण कसंही धन मिळवा, शेवटी धन राहत नाही आणि ते मिथ्या आहे हे निश्चित गोष्ट आहे, त्यात काही शंका नाही. हा आहे सिद्धांत. सर्व मिथ्या आहे जाणून, हा आहे सिद्धांत. आणि तो आहे नीतीचा नियम. नियम प्रासंगिक असतात आणि सिद्धांत त्रिकाला बाधित असतात. याला सिद्धांत आणि नियमाचा मुद्दा कळतोय. वेगवेगळ्या वर्णानुसार, आश्रमानुसार, पुरुषार्थानुसार, परिस्थितीनुसार नियम बनत असतात. तर आणि याच्याही पलीकडं सुद्धा न चुका नेमा हरिभक्ती हा नियम आहे. हा सुद्धा या देशकाल परिस्थितीच्या नियमाच्या उंचीच्या वर आहे. याच्यात सुद्धा नेम शब्द आपल्या अभंगात येणार आहे. पण त्या नियमापेक्षा सुद्धा हे नीती नियम जे आहेत हे धर्मकक्षेत बसतात. धर्मकक्षा, भक्तिकक्षा, तत्वकक्षा या वेगवेगळ्या आहेत. तर धर्मकक्षेच्या जवळ एक कर्मयोग, भक्तियोग सुद्धा नाही. त्या धर्मकक्षेच्या पद्धतीतून पूर्णता करण्याकरता सेवा अंगाचं महत्त्व आहे. या संतांच्या काकड्याच्या अभंगात जागं करण्याचं कक्षा कर्मयोगापेक्षा पुढची आहे, भक्तियोगातली कक्षा आहे. म्हणून विधी अंगाने भगवत संबंध कडं ओढण्याचा या सगळ्या अभंगाचा हेतू आहे, हे लक्षात घ्या. क्षणक्षणा नामस्मरा, न चुका नेमा हरिभक्ती, हे जे सगळे उत्तरार्थ तुम्ही जर पाहिलेत, चुकवा व्यथा जन्माच्या, तर या सगळ्याची उंची कर्मयोगापेक्षा उंच आहे. आणि भक्ती साधना करणारे, वारी साधना करणारे साधक गृहीत धरले तर 90% ते भक्तियोग प्रधान त्यांच्या साधनेचं अंगच वारी आहे. कर्मयोग प्रधान विभागातले लोक वारकऱ्यांची सेवा करण्याकरता काही सेवाभावी संस्थासुद्धा वारीला येतात, पण वारकरी म्हणून नाही. ते गाडीत बसून येतील, सेवा करतील. वारकऱ्याच्या निष्ठा वेगळ्या आणि कर्मयोगाच्या सेवेचं स्वरूप वेगळं,
हे दोन वेगळे स्वरूप आहेत. आपल्या याच्या सहाय्यक अंग म्हणून काही सेवाभावी संस्था सेवा करायला येतात, सेवा करतात सुद्धा, आपली सेवा करतात. काही लोक, आता सरकार जसं सफाईची सोय करतं, काही सेवाभावी सुद्धा सफाईचे कामं करतात. तेव्हा या सेवाभावी संस्थांची सेवा जरी वारकऱ्यांच्या बरोबर दिसत असली तरी वारकरी म्हणून ती सेवा नाही. वारकरी वेगळा आणि हा सेवक वेगळा. कल्याण होईल का नाही तोही प्रश्न वेगळा, त्याचं स्वरूपच वेगळं आहे. त्याला त्यातलं निष्कामत्व साधलं तर कल्याण होईल, नाहीतर निष्कामत्व नाही साधलं तर त्याच्यात कर्माचे सुखदुःखाचे धक्के पण खावे लागतील, जन्ममरणाच्या फेऱ्यातही अडकावं लागेल. तेव्हा कर्मयोगी वेगळा आणि म्हणून जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा जो विचार आहे हा सगळा नीतिमत्तेच्या दृष्टीने. तेव्हा नीतिमत्तेचा आणि याची एकमेकाची घालमेल करू नका एवढंच सांगण्याचा मुद्दा आहे. तर धन मिथ्या आहे आणि या धन शब्दाला दुसऱ्या ठिकाणी गाईला सुद्धा धन म्हणलंय, नामाला सुद्धा धन म्हणलंय. त्या ठिकाणी धन ही शब्द जो आलेला आहे तो धन शब्द इथं धरायचं काही कारण नाही. प्रपंच पूर्ती करता, वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती करता ज्याच्यामुळं आपण वस्तू परिणित करतो असं जे पैसा नावाचं धन आहे. आता एखादा तार्किक म्हणेल पैशाला सुद्धा लक्ष्मी म्हणलं आहे, ते देवीचं स्वरूप आहे, ज्याला तर्कच करायचा तो अनेक तर्क करू शकतो, लक्षात घ्या. पण मग देवीच्या स्वरूपात तुम्ही त्याचा सांभाळ करता का? नाही, तुम्ही उपभोगा करता. मग देवी येतो उपभोग कसा करता? आला की नाही प्रश्न? म्हणजे तुम्ही प्रसंगात पलटू नका तुमच्या समर्थनाकरता. धन ही सुद्धा लक्ष्मीच आहे, मग तिचा भोग कशाला करता? भोग करायचा तुम्हाला अधिकार आहे का देवीचा? देवीचा भोग करायचा अधिकारच नाही. त्या प्रसंगात तर्क म्हणून पलटू नका, लक्षात घ्या. लक्ष्मी धनच आहे, लक्ष्मी देवीच आहे. आम्हाला त्याच्याबद्दल आदर ठेवण्याकरता आमच्या नित्यनेमामध्ये, सणवारामध्ये, दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन नावाचा सुद्धा विधी आहे. तर तो लक्ष्मीबद्दलचा एक वेगळा आदर निर्माण व्हावा याकरता तो विधी आहे सणवारातला. पण तुमचा संबंध लक्ष्मीपूजनाशी फक्त लक्ष्मीपूजनाचा आहे आणि बाकी वेळेला तुम्ही त्याचा भोग म्हणून उपयोग करता, हे लक्षात ठेवा. काही लोक लक्ष्मीपूजेच्या दिवशी जी पूजा करतात ना ज्या धनाची, तेवढं धन कशालाच उपयोगात आणत नाही. ते योग्य आहे का अर्थाला? ज्या दिवशी लक्ष्मीची आपण पूजा करू ते जे नाणे असतील, त्या ज्या नोटा असतील, त्या तुमच्या भोगाच्या ह्याच्यात वापरू नये. मग त्या तुमच्या जीवनात किती टक्के? 1%. आणि बाकी सगळा पैसा तुम्ही भोगाकरता वापरता. मग चर्चा 99% करायची का 1% करायची? लक्षात घ्या. तर इथं जे सर्व मिथ्या हे जाणून आहे, हा विषय 99% करता एवढं लक्षात ठेवा. तर मला वाटतं एवढं ह्या शंकेचं एवढं सध्या उत्तर पर्याप्त आहे. दुसरी शंका माझ्या विषयाबद्दल आलेली आहे की ज्ञानदृष्ट्या साक्षी भावाचा विषय माझ्या बोलण्यात आला. साक्षी भावावर प्रकाश टाकावा आणि प्रकाश टाकताना एक संकेत केला आहे, तो चांगला आहे. साक्षी भाव व तटस्थता यात फरक आहे का? निश्चित फरक आहे. तटस्थता वेगळी आणि साक्षी भाव वेगळा. तटस्थता जी असते ती बऱ्याच वेळेला अनुकूल बाबतीत करता येते, प्रतिकूल बाबतीत तटस्थता घेणारे फार वेगळे. तटस्थता प्रतिकूल, आज मी ज्या विषयावर पुढे बोलणार आहे ना त्याच्यात सुद्धा हा
मधले आणि पहिला आणि शेवटचा शब्द घेतोय मी, तर शेवटचा पिशून शब्दावर आज बोलायचं आहे. हे पिशून काय, दुष्टांबद्दल सर्व मिथ्या हे जाणून हे का दिलं, तर महाराज राग आणि द्वेष हे दोन अंग आहेत. तर पहिले सगळे 5 रागाच्या अंगाचे आहेत आणि पिशून हे द्वेषाचं अंगाचं आहे, म्हणून त्याचा उल्लेख आलेला आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा दुष्ट लोक, पिशून म्हणजे दुष्ट लोक, म्हणजे कोणी द्वेष केला तरी ते मिथ्या म्हणतात. बाय लवकर नाही सुटत महाराज, राग सुटतो पण द्वेष सुटत नाही. द्वेष आत गाठ करत असतो, हे लक्षात घ्या. द्वेष जो असतो ना तो गाठ करत असतो. तेव्हा रामसुखदासजी महाराजांनी एकदा सांगितलं होतं. आता मी हा विषय मांडण्यापूर्वी आपल्या अभंगाकडे जातो, पण त्याच्यापूर्वी साक्षी भावावरचं थोडंसं बोलतो आणि मग आपल्या अभंगाच्या प्रसंगात तो पुढचा विषय बोलतो. तर त्यांनी शंका अशी विचारली, फक्त त्यातला एक मुद्दा सांगितला उत्तराचा, तटस्थता आणि साक्षीभाव यामध्ये फार फरक आहे. मग तो फरक काय आहे? अंतःकरणाद्वारा सुद्धा तटस्थता करता येते, साक्षीभाव आत्म अनुसंधानाशिवाय होत नाही. हा मोठा फरक सांगतो तुम्हाला. साक्षीभाव आत्म अनुसंधानात केला जातो, तटस्थता अंतःकरणाच्या अस्वीकृतीत सुद्धा तटस्थता करता येते. म्हणजे तटस्थता खालच्या लेव्हलला आहे, साक्षीभाव वरच्या लेव्हलला आहे. एवढं सध्या प्रश्नाचं उत्तर दिलं, मग आपण आता आपल्या रोजच्या अनुवादाप्रमाणे अभंग म्हणू आणि पिशून भागातून थोडासा अजून विचार सांगू. आपल्या रोजच आपण याचा अनुवाद करतो, तर आजही आपण सगळ्यांनी बरोबर म्हणायचंय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथ, भावे चरणी ठेवा मा, चुकवा व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणारिका देवासी धनदारा पुत्र जन, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल धनदारा पुत्र, आयुष्य जात आहे तसे मा, स्वहिताचा घोरवा, ध्यानी राहा श्रीहरीच्या धनदा पुत्र, संत चरणी भाव धरा, क्षणक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायोजता वरा, हेची करा बापानो ओ धनदारा, विष्णुदास विनवीना, भूलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेम, न चुकणे हरी भक्ती ही धनदारा, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्याये जाणून, शरणारिका देवासी ही धनदारा, धनदारा पुत्र जन. काय जवळजवळ भजनी लोकांचा पाठच आहे, पण नाम घेणारे सगळे आहेत. भजने किती आहेत? याच्यात सुद्धा 10% आहेत, 500 पैकी 50 सुद्धा नाहीत. त्यांचा कानपाठ आहे, पण याच्याबरोबर अजून 50 लोकांचा कानपाठ होईल रोज अनुवाद केल्यामुळं.
यावर्षी काय अभंग होता, रोज म्हणून म्हणून तो कान पाठतो. म्हणून एवढा 3 मिनटं जादा वेळ त्याच्याकरता मी देतो की रोज म्हटलं गेलं पाहिजे, त्याची आवृत्ती झाली पाहिजे. कीर्तनात तरी काय, प्रत्येक चरण महाराज ही चाल घेणं किंवा प्रत्येक चरण मग चालीनं म्हणणं, कीर्तनाचा अभंग आपल्या अंतःकरणात घोळला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागं हेतू आहे. तसं आता आपलं कीर्तन तर नाही आहे, तर फुकटात पैसा मिळवायचे माणसाला सवय. आणि याचं कारण काय, भोगाचा आतला वेग. आवश्यकतेच्या पूर्तीकरता फार वेगानं धन मिळवावं लागत नाही. भगवंताचं विधान आहे आवश्यकतेची पूर्ती करण्याचं. जेवढी आवश्यकता आहे तेवढी व्यवस्था देव करतात. ही जी तकतक चाललेली असते याचं कारण आम्हाला तीव्रतेनं वेगात श्रीमंत व्हायचं असतं. त्याच्यातून हे अनितीचे करप्शनचे सगळे फाटे फुटतात, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या पोटापुरतं तुकोबरायन सुद्धा म्हणलंय, पोटापुरते देई मागणे लैनाही लैनाही. हे पोटापुरतं देव देतोच, आणि मिळत नसेल तर मागण्याचा हक्क सुद्धा इतकाच आहे, पोटापुरते देई. आता पोटाचं आकार तुम्ही जर तुमच्या मनाने ठेवला तर मनाचं आवरण जर पोटाला घालायचं ठरलं तर साऱ्या ब्रह्मांडाचं पोट केलं तरी तुमचं पोट भागणार नाही. लक्षात घ्या, त्याला शास्त्र नियम लावावा लागेल. म्हणून तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य अकार्य व्यवस्थित हो. शास्त्र प्रमाणाने तुमचं पोट ठरवावं लागेल. तुम्ही व्यक्ती, तुमच्या जबाबदाऱ्या, तुमच्या आवश्यकता शास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं वर्णन आलेले आहेत त्या लेव्हलमधून तुम्हाला पाहिलं तर तुमच्या पोटाचा अर्थ कळेल. नाही तर मग तुमचं पोट तर मनमाने पोट कधी संपणारच नाही. तुम्हाला पार पंतप्रधान केलं तरी तुमचं पोट भरणारच नाही. तेव्हा पंतप्रधान तर फार अलीकडं राहिला, इंद्र ब्रह्मादिक केलं तरी पोट भरणार नाही. लक्षात घ्या, इंद्र केलं तरी पोट भरणार नाही. तर पोट समजून घ्यायला शास्त्राचं प्रमाण तुमच्या मनाचं प्रमाण नव्हे, हे लक्षात ठेवून पोटापुरते देई मागणे लय नाही मग लय नाही. लक्षात घ्या. तर पोटापुरते काम परी अगत्य तो राम. इथं कामाला परवानगी दिली पण पोटापुरते, इथं सुद्धा पोटापुरते शब्द आला. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. आणि मग काम करून पोटापुरता जो पैसा आहे तो नीतीचा पैसा आहे. काम न करता फुकटातला पैसा तो नीतीचा पैसा नाही. तेव्हा थोडे नीतिमत्तेचे वर्ण. मला खरं सांगतो तुम्हाला, ज्यांना परमार्थाचे संस्कार नाहीत ते नीतीनं कमी वागतात, त्यात कलियुगच्या प्रभावात ते आहेत, त्यांचं वाईट कमी वाटतं. ज्यांना परमार्थ कळतो ते नीती सोडतात तेव्हा जास्त वाईट वाटतं. तुम्ही लोक त्या प्रवाहामध्ये सर्टिफिकेटला त्याचा आधार घेता, ढाल करता. आजकाल सगळीकडे तेच चाललंय हो. याच्याशिवाय कुठं चालत असतं का? खोट्याशिवाय जगतच चालत नाही. वारकरी घराण्यातला माणूस सुद्धा इतरांकडे पाहून आपले टमाटो विकताना चांगल्या क्वालिटीचे टमाटो वर घालतो, कांद्यामध्ये सडके कांदे खाली घालतो, दुधामध्ये पाणी घालतो. वारकरी सुद्धा करतो. तर वारकऱ्याकरता ही गोष्ट जरा खटकणारी आहे. लक्षात, जास्त खटकणारी. सगळ्याकरता खटकणारी आहेच, पण तुमच्याकरता जास्त खटकणारी आहे. तुमच्यामध्ये पहिलं नीतीचं अधिष्ठान आलं पाहिजे. लक्षात घ्या, तर बाकी सगळे येईल. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. ह्याच्यात एक नीती शब्द महत्वाचा आला. तर कमावताना नीती आणि खर्च करताना पण नीती. उदास विचारे वेच कधी.
या दोन गोष्टी सांगितल्या महाराज. तेव्हा धन मिथ्या हे जाणून हे जे म्हटलंय, तर अनितीच्या मागं तेव्हा तुम्ही जाता. तुमच्या जीवनात जन्ममरणाच्या फेऱ्याला पाप पुण्य हे जास्त कारण आहे, आणि ते पापाचं गाठोड आपण बांधतो अनितीमुळं, आणि ते मरणाचा फेरा चुकवत नाही, जन्ममरणाच्या फेरा चुकवू शकत नाही. हे पापाचं गाठोडं आमच्या वारकऱ्याला धक्का बसला पाहिजे वैराग्यासारखा. जसं काळाचं गाठोडं कळावं ना, आता पुढच्या याच्यात येणार आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. ज्याला स्वहित करायचं ना त्याच्याकरता स्वहिताचा गोरवा ज्यांनी राहा श्रीहरीचा. तर काळाची आठवण ठेवावी, तसं पापाची आठवण ठेवावी. दोन गोष्टी लक्षात घ्या. एक काळाची आठवण ठेवावी आणि एक पापाची आठवण ठेवावी. म्हणून ते डोंगरे महाराजांचं परवा वाक्य मी सांगितलं, पाप ने तजो ने हरी ने भजो. त्यांच्या त्याच्यावरच लिहिलेलं आहे, पापाचा त्याग करा. वारकऱ्याला बाकी परमार्थ कमी साधला तर पहिल्या टप्प्यातला परमार्थ जीवनात पाप कमी झालं पाहिजे, पहिला टप्पा. आणि मग त्याचा आणि अनितीचा संबंध आहे. म्हणून नीती आणि पुण्याचा संबंध आहे. जसं भजन आणि पुण्याचा संबंध आहे. भजन आणि पुण्य याच्यामध्ये शुद्ध पुण्य आहे, आणि नीती आणि पुण्य याच्यामध्ये अशुद्ध पुण्य आहे. पण ते पुण्य आहे म्हणजे पाप करत नाही, पाप वाढत नाही. नीतीचं पुण्य म्हणजे शुद्ध पुण्य नाही. शुद्ध पुण्य संतांनी सांगितलं, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते एक. तर ती एकच शुद्ध पुण्य आहे. बाकी सध्या अशुद्ध पुण्य आहेत. फरक काय शुद्ध पुण्यात अशुद्ध पुण्यात? तर अशुद्ध पुण्य संपत असतं, आणि ते संपलं की पुन्हा पाप आडवं येतं. ह्या पाप पुण्याचं चक्र चालू राहतं. जसं सुखदुःखाचं चक्र चालू आहे. कितीही दुःखी माणूस कायमचा दुःखी कधी नसतो, हे लक्षात घ्या. तर हे चक्र आहे. कितीही सुखी माणूस कायमचा सुखी नसतो. इथं सुख शब्दाचा अर्थ आनंद नव्हे, आध्यात्मिक सुख नव्हे, सर्व सुख शब्द नव्हे. न्यायाच्या व्याख्येप्रमाणे अनुकूल वेदनियम सुखम, या व्याख्येप्रमाणे जे सुख आहे ते कितीही असलं तरी एकदा ना एकदा त्याच्या पाठीमागं दुःख येणारच. तर सुखदुःखाचं चक्र आहे, तसं पाप पुण्याचं चक्र आहे. पण कोणत्या पुण्याचं पापाचं चक्र आहे? तर अशुद्ध पुण्यरूपानं जे नीतिमत्ता आहे त्याच्या पाठीमागून हलकेच तुमचं पाप भोगायला येतं. अशुद्ध पुण्य भोगून संपतं. जे भोगून संपत नाही ते शुद्ध पुण्य. लक्षात घ्या. भोग केलाच जात नाही, जे भोगातून परावृत्त करतं ते शुद्ध पुण्य. लक्षात घ्या. शुद्ध पुण्य तुम्हाला वैराग्याकडे नेतं, आणि वैराग्य ज्ञानाकडे नेतं. शुद्ध पुण्य तुम्हाला भगवत प्रेमाकडे नेतं, आणि भगवत प्रेम भक्तीमध्ये नेतं. ते दोन रस्ते होतात शुद्ध पुण्याचे. म्हणून दोघांकरताही नाम ही साधना जी सांगितली आहे, शुद्ध पुण्य प्रदान करणारी नाम ही साधना आहे. म्हणून क्षणक्षणा नामस्मरा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. हे जे पुन्हा पुन्हा आलेले आहे, स्मरण करा पंढरीनाथ, तीनदा तिरुक्तीनं. हे कॉमन मुद्दा आहे हा. कोणत्याही साईडला जायचं असो, मॅट्रिक व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय सायन्स साईडला जाता येत नाही, कॉमर्स साईडला जाता येत नाही. तर हा मॅट्रिकचा पेपर आहे नामस्मरण म्हणजे, हे लक्षात ठेवा. आणि मॅट्रिकपर्यंतच्या कक्षांची जी वाढ होते त्यामध्ये नापास होणं म्हणजे पाप, आणि पास होत जाणं. पण मॅट्रिकपर्यंत गेला नाही तोपर्यंत ते नीतिमत्तेच्या आधारावर प्रगती मिळत चालली, भौतिक प्रगती. ती अशुद्ध पुण्य आहे, आणि ते अशुद्ध पुण्य कधी ना कधी संपत असतं, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्याचं चक्र
पुन्हा पापाकडं, पापात्मके पापा जाई. तेव्हा ही पाप पुण्याचं एक चक्र आहे, सुखदुःखाचं एक चक्र आहे. आमच्या अध्यात्मशास्त्राप्रमाणे, भक्तिशास्त्राप्रमाणे सुखदुःखाचं कारण आहे पाप पुण्य, आणि पाप पुण्याचं कारण आहे आचार. म्हणून आचार प्रसमो धर्म, आणि आचारालाच आम्ही चाट मारलेले. आचार पाप पुण्य निर्माण करण्याचं कारण ठरतो. योग्य आचार, अयोग्य आचार, ते पाप पुण्य सुखदुःखाला कारणीभूत होतं. तर हे व्यावहारिक भौतिक गणित आहे. आणि याच्याही पलीकडं जे सुख आहे त्याला आनंद म्हणतात. हे बदलणाऱ्या सुखाला आनंद म्हणत नाही. त्याच्यामध्ये आनंदामध्ये महाराज आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, त्याला अखंड सुख शब्द वापरला. आणि त्या अखंड सुखालाच दुसरा खरा शब्द, अविरोधी शब्द आहे आनंद. सुख शब्द विरोधी आहे. सुखाच्या विरुद्ध शब्द लिहायला सांगितला तर दुःख शब्द लिहिला जातो. कदाचित अज्ञान असेल तर आनंद शब्द जर विरोधी शब्द लिहायला सांगितला तर तुम्ही दुःखच लिहाल, पण ते चुकीचं आहे. जर एक दुःख शब्द सुख शब्दाकरता वापरला तर पुन्हा आनंदाकरता का वापरता? तर आनंद अविरोध आहे, लक्षात घ्या. हे द्वंद्व नाही. जसं भगवंताचं स्वरूप निर्द्वंद्वो नित्यसत्व असतो, निर्योगक्षेम आत्मवान. तर आत्मा, आनंद, परमात्मा हे निर्द्वंद्व आहेत, आणि बाकी सगळे द्वंद्वात्मक आहेत. हे लक्षात घ्या. ते बाकी सगळे द्वंद्वात्मक आहेत. त्यामुळे याच्याविषयीचा विचार करत असताना आपण लक्षात ठेवा, आता या द्वंद्वात्मक सुखदुःखाचा परिणाम जसा पापपुण्य होतो एक दीर्घकालीन फळ, तसं रागद्वेष होतो हे एक वर्तमानकालीन विकाराचं स्वरूपातलं फळ आहे. या वस्तू व्यक्ती पदार्थाच्या संबंधातून त्याचा संबंध आला की दोन विभागात तो संबंध विभाजित होतो, राग आणि द्वेष. हे दोन्ही विषय यावे म्हणून हा पिशून शब्द घातला. नाही तर पिशून शब्दाची संगतीच लागणार नाही. मधीच का असं आलं? हे सगळे आवडीचे, आणि हा एकच बिनआवडीचा का आला? दारा आवडीची, पुत्र आवडीचा, धन आवडीचा, जन आवडीचं, सोयरे आवडीचे, आणि मधीच पिशून आला. दुष्ट लोक सांगा बरं आवडीचे आहेत का? आवडीचे नाहीत, मग का घातलं? तर जे दोन परिणाम आहेत त्या दोन्हीचा उल्लेख झाल्याशिवाय पूर्णताच होत नाही. तर राग आणि द्वेष, आवडीचं म्हणजे राग आणि न आवडीचं म्हणजे द्वेष, याच्यापेक्षा दुसरं काय आहे? आणि म्हणून जितका राग मिथ्या आहे तितका द्वेष मिथ्या आहे, जितका द्वेष मिथ्या आहे तितकंच राग मिथ्या आहे. हे लक्षात घ्या. हे दोघं एकमेकाच्या मागं तुमच्याकडे येणारच. अनुकूल संवेदना आणि प्रतिकूल वेदना, दुःखाचे मुळातले, सुखदुःखाच्या व्याख्येतले मूळ आधीचा टप्पा काय आहे? अनुकूल वेदना आणि प्रतिकूल वेदना. आणि अनुकूल वेदनेचं नाव आहे राग, आणि प्रतिकूल वेदनेचं नाव आहे द्वेष. म्हणून या दोन्हीचा उल्लेख होण्याकरता नामदेव महाराजांनी हा पिशून शब्द घातला. नाही तर पिशून शब्दाची संगती लगेच लागणार नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, आणि दोन्हीला सर्व मिथ्या आहे जाणून. बहुवचनामध्ये पहिले सगळे एका अंगाचे बहुवचनी आहेत, पण दुसरं बहुवचनी नाही आहे. पण त्याच्यात जोडल्यामुळं त्याच्या अंतर्गत बहुवचनी विभाग आहे. द्वेषाच्या अंतर्गत
एकाशीच द्वेष असतो असं नाही, अनेकांशी द्वेष होऊ शकतो. तर बहुवचन त्याच्यातही वेगळ्या अंगानं होतं, पण द्वेष नावाचा विकार जो आहे तो एकच. तर हा द्वेष सुद्धा मिथ्याच आहे. पण महाराज सगळं सुटतं पण द्वेष सुटत नाही. लोक लोभ सोडू शकतात, लोक काम सोडू शकतात. मी काल सांगता सांगणार होतो की रामसुधाजी महाराजांच्या एका प्रवचनातून माझी दृष्टी उघडली. कोणा महात्म्याकडून काय मिळतं. रामसुधाजी महाराज सुद्धा कबूल करायचे बरं का, बहुत सत्संग करके मैंने ये सब पकड़ा है, एक बड़ी महत्व की बात है बोलते. असं सांगून एकदा त्यांनी या विषयावरचे प्रवचन केलं होतं, रागद्वेष. त्यांनी वैशिष्ट्य सांगितलं होतं, विकारापेक्षाही सावधानी घेतली पाहिजे रागद्वेषाची. रागद्वेष दिसायला डायरेक्ट विकार नाही, पण घर करायला विकारापेक्षा खोल घर करतात. काम विकार आहे, पण कामामध्ये एकच अंग येतं, आणि रागामध्ये पार गुरुपर्यंत सुद्धा जर आसक्ती असेल, शुद्ध प्रेम रहित, तर तो रागच. शुद्ध प्रेम रहित शब्द वापरला, अंडरलाईन मारून ठेवा. आणि शुद्ध प्रेम रहित जर आसक्ती असेल तर तो सुद्धा रागद्वेषातच येतो. मग गुरुसारख्या विषयाच्या बाबतीतला राग सुद्धा मिथ्या आहे हे समजलं पाहिजे. कळत नाही महाराज. राग आणि प्रेम यातला अर्थ न कळल्यामुळं आपण गुरुमध्ये जी आसक्ती व्यावहारिक पद्धतीनं करतो, तिला जर कोणी सोडायला सांगितलं तर एखाद्या परमार्थिकाला धक्का बसल की ठीक आहे, आई वडिला करतं ठीक आहे, पण गुरुची सुद्धा आसक्ती सोडायची. हो, आसक्ती असेल तर तो राग आहे, राग असेल तर तो मिथ्या आहे. प्रेम आणि राग याच्यात अंतर आहे, हे आपण पहिलं लक्षात ठेवा. तर महाराज सांगत होते, रामसुधाजी महाराज, रागद्वेष या विषयावर. ते म्हणायचे, जबाबदार आपण जास्त आहे. काही विकाराला स्थूल देह जबाबदार आहे, काही विकाराला वय जबाबदार आहे, काही विकाराला परिस्थिती जबाबदार आहे, पण रागद्वेषाला तुम्ही जबाबदार आहात. वाक्य परत लक्षात घ्या. वय वाढलं, कामाची वेदना तुमच्या अंतःकरणात झाली. फार लहान प्राण्यांपासून, कुत्रं मांजरं बैलापासून आपण हे पाहतो, आणि हा कामाचा वेग आतून येतो, आवरता येतो, पण येताना तुमच्या इच्छेनंच येतो असं नाही. तुमच्या इच्छेनंच येता आला असता तर साधारण साधकाला सुद्धा त्याला दूर करता आलं असतं. साधारण साधक का दूर करू शकत नाही? त्याचा संघर्ष चालतो, भांडण चालतं महाराज या कामवेगाशी. तर याच्यामध्ये काही फोर्स, हा समर्थन, तुमच्या इच्छेचं समर्थन, हे त्याचं मोठं भांडवल. पण एक सृष्टी निर्माण करताना, सृष्टीचक्र चालवण्याकरता भगवंतानी हा आपल्यामध्ये बीज रूपानं ठेवलेला आहे. एका अर्थानं या कामाबद्दल अनेक उलटसुलट आहेत. काम भगवंताची विभूती आहे आणि काम मोठा शत्रू आहे. जय शत्रू महाबाहो कामरूप दुरासर. आणि विभूती योगामध्ये कामोस्मी भरतर्षभ, मी काम आहे भगवान म्हणतात. तो ज्या वेळेला जगतामध्ये त्यांनी जीव निर्माण केले, त्यावेळेला जसं आत्मदृष्ट्या
एक शक्ती त्या जीवामध्ये चैतन्य रूपानं सोडली, तसं चेतना हे जे अंग आहे मायेचं, त्या चेतनेमध्ये काम नावाचं सुद्धा एक भाग सोडलेला आहे. चेतना आणि चैतन्य हे वेगळं आहे. चैतन्य शुद्ध आहे आणि चेतना मिक्स आहे. चेतनेच्या अंतर्गत हे विकार आत आहेत. तर याचा जसा एक स्रोत आहे, कोणी किती म्हणू द्या, पण खूप साधना करून ज्याने बीज जाळलं त्याच्यातच ती चेतना होणार नाही. फार जबरदस्त म्हणून तुकोबरायने म्हणावं, काम नाही काम नाही झालो पाहिजे रिकामा. गृहस्थी असून त्याच्यामध्ये आत जाऊन सुद्धा त्याच्यातून पूर्ण बाहेर निघून काम नाही म्हटले. विष्णुदासत्वामुळं हिम्मत करून अनुकूल असणाऱ्या स्त्रीला उत्तर दिलं, आम्ही तैसे नव्हे. तू 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 काय करायचं जाय व माय न करी सायात, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तर विष्णुदास झाल्यावर एका साधनेच्या दृढतेमध्ये पराभव करता येतो. नाही तर देव झाल्यावर सुद्धा इंद्राला पराभव करता आला नाही. आणि समोरचे अनुकूल नसताना सुद्धा इतका वेग वाढला अहिल्ये करता, कपट केलं, गौतमाचा वेश धरून गेले. आता देवाची ही फजिती आहे महाराज. सामान्य माणसाने काय उगाच गप्पा माराव्यात, अशक्य नाही बरं साधकाला, पण सामान्यत्वाने एकदम गप्पा मारायला होतं ते नाही काम. लक्षात घ्या, आव आणत असतील तर तो दंभ आहे. एकदम निष्कामतेचा जर सुरुवातीला आव आणत असतील तर तो दंभ आहे. एक तर खूप पूर्वजन्माची साधना पाहिजे, उपजताच निष्काम जीव निर्माण होऊ शकतो, पण तो नियमाला अपवाद, तो नियमात बसणारी गोष्ट ती नाही. शनकादिकांसारखे उपजताच निष्काम होते. शास्त्रात उदाहरण आहेत. ते उपजताच निष्काम असणारी मंडळी असू शकतात, पण ते अपवाद आहेत. आणि उरलेल्या निष्काम लोकांमध्ये भरपूर साधना करून निष्काम झालेले लोक असतात. लक्षात घ्या. तर हा काम याचा एक स्रोत तुमच्यामध्ये आत आहे. रागाचा आणि द्वेषाचा स्रोत आत नाही, तुम्ही त्याला पकडलंय. जरा बारकाईने लक्षात घ्या. साधक लोक जे असतील ना त्यांनी या मुद्द्याकडे जास्त लक्ष द्या. रागद्वेष आम्ही पकडलेत. क्रोध कधी कधी आतून येतो, काम कधी कधी आतून येतो, आणि रागद्वेष आम्ही करतो. ज्याच्याशी द्वेष केला त्याला सुद्धा माहिती होत नाही तर माझ्याशी द्वेष केला, यांनी त्याला द्वेषाने पकडलेला असतं. किती पकडलेलं असतं महाराज. कित्येक वर्षानुवर्ष एक वेळ स्नेही माणसाला स्नेहाचा व्यवहार करून तो बाजूला जातो, पण ज्याच्याशी द्वेष झालाय तो वर्षानुवर्ष पकडून राहतो. म्हणून आत्मवश स्थितीची सिद्धी सांगताना भगवंताने कामाचा उल्लेख नाही केला. रागद्वेष वियुक्त स्तुर विषयान इंद्रियैश्चरन्, रागद्वेष रहित होणं. मी हे सगळं पिशूंचं व्याख्यान करते बरं. पिशून का, त्याच्या मुळाशी गेलोय मी. या पिशून शब्दाच्या मुळाशी करता हे सगळं सांगतोय. तर राग आणि द्वेष या दोन्ही अँगलचा संबंध मिथ्यत्वामध्ये जायला पक्की साधना पाहिजे मला.
वैराग्याच्या पुढं असणारी जी धारणा आहे ना, त्या धारणेअंतर्गत आहे मिथ्या हे जाणून. अभ्यासानं वैराग्याकडे जाता येतं, पण धारणेशिवाय रागद्वेषरहित होऊन मिथ्या हे जाणून ही परीक्षा पास होता येत नाही. पुढची परीक्षा आहे म्हणायची. वाटतं आपल्याला संयमानं कामावर काही टक्के विजय मिळवता येतो, आहारानं विजय मिळवता येतो, पण रागद्वेषामध्ये जोपर्यंत तुम्ही स्वाधीन नाही, म्हणजे धारणा पक्की नाही, आत्मानुभवी नाही, तोपर्यंत जीवदशेत या द्वेषाला आणि रागाला पकडलं गेल्याशिवाय राहतच नाही. असा हा विचित्र आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून विधी अंगाचं सहाय्यक एकमेव साधन आहे शरणरी गा देवासी, हे साधन आहे. दोनच साधनं, एक तर धारणा, नाही तर शरणागती. तर इथलच्या आपल्या प्रसंगामध्ये आलंय शरणागती. आणि धारणेच्या अंतर्गत विषयामध्ये मी तो जो साक्षीभाव सांगितला होता तो त्या धारणेच्या अंतर्गत आहे, लक्षात घ्या. तर साक्षीभाव आणि तटस्थता यामध्ये अंतर आहे, एवढं उत्तर मी देऊन मोकळा झालो. त्यानंतर साक्षीभावाचा अधिक विषय पुढं आपल्याला मुक्ती सायुज्यता वरा हे जर करायचं असेल तर ज्ञानमार्गामध्ये जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव घ्यायचा असेल तर साक्षीभावा इतकं जवळचं आणि सोपं साधन नाही. त्याचा विचार त्यावेळेला जास्त करू. आत्ताच्या समयाचा विचार करून आज पिशून शब्दाच्या दृष्टिकोनातून तुमच्या डोक्यात एकच मुद्दा घुसवला मी, की रागाच्या अंतर्गत पहिले 5 आहेत: धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, एवढे. आणि हा एकच द्वेषाच्या अंतर्गत आहे पिशून. या दुष्ट व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो. मग तुम्ही म्हणाल दुष्टाबद्दलच द्वेष होतो का? तसं नाही. कधी कधी तुम्ही ज्याला दुष्ट तुमच्या इच्छेविरुद्ध समजता, म्हणजे तुमची पकड आहे द्वेषामध्ये प्रधान, प्रत्यक्ष दुष्टच दुष्ट वाटतो का तुम्ही ज्याला दुष्ट सर्टिफिकेट दिलं तो दुष्ट वाटतो? पुन्हा एकदा बारीक माझा प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. खरा दुष्ट आहे तोच दुष्ट वाटतो का तुमची कल्पना ज्याच्या बाबतीत तुमच्या अनुकूल न वागणार आहे तो तुम्हाला दुष्ट वाटतो? तर तुम्हाला जो वाटतो ना तो तुमच्या अनुकूल न वागणारा वाटतो. म्हणजे द्वेष पकडला का द्वेष पिशूंमधला जो द्वेष्टा म्हणलाय ना दुष्ट, तो दुष्ट तुम्ही आरोपित केलेला दुष्ट आहे का वास्तविक दुष्ट आहे? आणि मग या पिशूंच्या अंतर्गत काय काय धरायचं? केवळ दुष्ट धरायचं का आरोपित दुष्ट सुद्धा त्याच्या अंतर्गत धरायचा? तर आरोपित दुष्टच प्रधान जास्त आहे. जास्त दुष्ट लोक कमी आहेत, लक्षात घ्या, प्रत्यक्ष दुष्ट, बरं का. पण आरोपित दुष्ट प्रत्येकाजवळ भरपूर आहेत. त्याच्या विरोधी वागला की तो त्याच्याकरता दुष्ट झाला. प्रत्यक्षात तो दुष्ट असेल नसेल तरी तो दुष्ट होतो. आणि असा आरोपित दुष्ट याच्याकडे जर साक्षी भावाने पाहिलं तर मिथ्या हे जाणून हे सुद्धा सोपं आहे. पुन्हा एकदा अजून अंग वेगळं सांगितलं. शरणरी घा देवासी हे वेगळं अंग. पण पिशूंचा संबंध तोडायचा असेल तर तुम्ही आरोपित दुष्टापासून बाजूला व्हायचं असेल तर साक्षीभाव आला पाहिजे. साक्षीभाव आला की आरोपित दुष्ट चटकन बाजूला होतो आपल्यातून. आरोपित दुष्ट का दृढ होतो तर साक्षीभाव नाही म्हणून. तटस्थ होऊन भागत नाही, साक्षीभाव आल्यावर भागेल. म्हणून आज थोडा साक्षीभावाचा विचार त्यातला प्रश्नांतर्गत म्हणून थोडासा केला. अजून पुढं साक्षीभावाचा विचार मी सांगेल. कारण काय आहे, याविषयी तर मी स्वतः चिंतन करणारा माणूस आहे. संन्यासी झाल्यानंतर खरं आमची साधना हीच आहे साक्षीभावाची, लक्षात घ्या.
भक्तिमार्गात आचरण केले, भक्तिमार्गाशी समर्थन आहे. आजही त्या भक्तिमार्गाचे संस्कार असल्यामुळं कधीही त्या प्रेमे पाझरती लोचन हे होऊ शकतं. पण संन्यास हा साक्षी भावातून जगतापासून अलिप्त होण्याकरता आहे. म्हणून साक्षी भावावर मी जेवढं चिंतन केलं तेवढं तुम्ही ऐकू आणि पेलवू सुद्धा शकणार नाही, इतकं केलेलं आहे. तेव्हा साक्षी भाव याचं थोडं उत्तर मी सांगेल अजून, पण मुख्य मुद्दा लक्षात घ्या. इथं मिथ्या हे जाणून शब्द जास्त साक्षी भावामध्ये योग्य बसतो बरं का. जाणून शब्द शुद्ध भावाने पाहण्यामध्ये भक्तिमार्गात बसतो आणि साक्षी भावानं ज्ञानमार्गात बसतो. तर हे जाणून, पण या जाणूनमध्ये शुद्ध भावाने जाणल्यानंतर सुटत नाही पंचयते भय वाटे पर न सुटे हा संसार. त्याच्याकरता शरण भिगा देवा. त्याचं उत्तर आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाल 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 विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम.